नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. इंडियन ओव्हरसीज बँक ओके, सगळ्यात स्वस्त अशी वाटते ही बँक. 41 किंवा अराउंड दॅट पैशाला अवेलेबल असेल, किंवा 38 रुपयाला किंवा मे बी 45 रुपयाला अवेलेबल असेल. पण ही इंडियन ओव्हरसीज बँक ओके, ह्याचं भांडवल प्रचंड आहे. 19,000 कोटी ह्याचं भांडवल आहे. त्यामुळे जेवढं जास्त कॅपिटल म्हणजे भांडवल, तेवढा तो शेअर कोणी घेत नाही, कोणी टच नाही करत. कारण जे त्यांचं अर्निंग मिळतं म्हणजे प्रॉफिट त्यांना मिळतो तो इतक्या लोकांमध्ये, म्हणजे 19,000 कोटी जे भांडवल आहे त्यांचं, त्या लोकांमध्ये वाटलं जातं. ओके, त्यामुळे प्रत्येकाचं त्या भांडवलामध्ये 80% सरकारी हिस्सा असेल किंवा 95% सरकारी हिस्सा आहे. 5% तुम्हाकडे किंवा म्युच्युअल फंडाकडे असतील. म्युच्युअल फंड याच्याकडे धुंकून बघत नाहीत, कारण ही कंपनी खूपच तोट्यामध्ये गेली होती आणि यांनी जवळजवळ 4-5 लाख कोटी कर्ज त्यांचं राईट ऑफ केलं. आणि तुम्हाला माहिती आहे की इंडियन PSU बँकांनी टोटल जवळजवळ 18 लाख करोड कोटी कॅपिटल म्हणजे त्या काय म्हणायचं NPAs हे राईट ऑफ केले. ओके, 18 लाख कोटी रुपये गेल्या 6-7 वर्षामध्ये राईट ऑफ केले आफ्टर मोदी गव्हर्मेंट केम. कारण जो लॉज आला ओके, ARC सेटलमेंट करा किंवा अजूनही काय फायनान्शियल बँकांचे बँकरप्सी कोड जो लॉ आला वगैरे वगैरे त्या तहत ओके, सगळ्याच बँकांनी आपले जे NPAs कमी केले म्हणजे काय, त्यांनी आपले NPA विकले. ओके, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीजना. आता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज कोण आहेत? ह्या पण प्रायव्हेट एंटिटीज आहेत किंवा गव्हर्मेंट एंटिटीज आहेत की त्या कर्ज विकत घेतात आणि त्याच्यानंतर वसुलीसाठी तगादा लावून मे बी त्यातले 50% किंवा 30% कर्ज वसुली करतात. तर दॅट इज कॉल्ड ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज किंवा ॲसेट रिकव्हरी कंपनीज. ओके, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन अशा कंपन्या असतात की ते आपल्याकडे घेतात NPAs आणि दुसऱ्या कुठल्या तरी प्रायव्हेट सेक्टर कंपनीला विकतात. आणि मग ती कंपनी जी असते ती त्या कंपनीची जे ॲसेट्स आहेत, प्लांट्स आहेत, ते परत रिजनोवेट करतात. ओके, आणि परत त्यातनं नफा कमवायला सुरुवात होते. असं हे सगळं चित्र आहे. तर सांगायचं कारण हे आहे की इंडियन बँकांनी जवळजवळ 17 लाख करोड NPAs राईट ऑफ केले गेले काही वर्षामध्ये, 6-7 वर्षामध्ये. ओके, आणि आता बँकांना भय काय आहे, तर टिपिकली जे मुद्रा लोन देत आहे मोदी गव्हर्मेंट ओके, ते जवळजवळ 21 लाख करोड लोन त्यांनी मुद्रा लोन म्हणून कॉमन बिझनेसमन किंवा बडिंग एंटरप्रिनर्सला दिलेलं आहे. 21 लाख करोड. आणि हे मुद्रा लोन परत येणार की नाही याची मार्केटला चिंता असावी, बँकांना परत मिळणार की नाही. पण भारतीय माणसांची टिपिकली जो नवीन एंटरप्रिनर आहे त्याची अशी बुद्धी नसते की आपण सरकारचे पैसे बुडवू म्हणून. तर हे लोक NPA एवढे करणार नाहीत जेवढे मोठ्या मोठ्या लोकांनी केले. म्हणजे रुईयाज ओके, म्हणजे इसार किंवा अजून 100 लोकांनी केले. ओके, नीरव मोदी काय, मल्ल्या काय वगैरे वगैरे. ते नवीन जे बडिंग एंटरप्राइजेस ज्यांनी या लोन घेतले आहेत मुद्रा लोन, मला नाही वाटत ते NPA करतील म्हणून. ऑब्व्हियसली 1% NPA तर सगळीकडेच होतो, तेवढाच होईल. आणि त्यामुळे बँक सेक्टरला घाबरायचं कारण नाही. बँक सेक्टर आता सगळ्यात स्वस्त सेक्टर आहे. कोणी बँकांना विचारत नाही आहे या एकाच कारणामुळे की मुद्रा लोन परत येणार की नाही. पण ते येणार परत, मी तुम्हाला